आज आपण इथं सर्वजण जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. तरी तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तसेच इथे उपस्थित असलेले ज्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्याच्या देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, मनगटामध्ये बळ आहे, जे सिंहासारखे निर्भय आहेत, ज्याचं देशावर प्रेम आहे, आई वडिलांवर श्रद्धा आहे आणि ज्याचं ध्येय उच्च आहे, असे स्वामी विवेकानंदाच्या स्वप्नातले सर्व तुम्ही माझे प्रिय मैत्रिणी. आज मी तुम्हाला जागतिक महिला दिन गिव्ह टू गेट याविषयी थोडक्यात 2 शब्द सांगणार आहे. तरी आपण शांतपणे ऐकून घ्यावे अशी मी विनंती करते. कहीं जीत बाकी है तो कहीं हार बाकी है. मुलीनो, कहीं जीत बाकी है तो कहीं हार बाकी है. अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चले हैं नई मंजिल के लिए. यह तो एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है. अभी तो रखो हौसला, वो मंजर भी आएगा. मुलीनो, रखो हौसला, वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली. नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले. विद्ये विना सारे कसले इतके अनर्थ का अविद्येने केले. या अविद्येच्या काळोख ठेवून विद्यारूपी प्रकाश देणाऱ्या सर्व महिलांना, मुलींना पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हजारो फूल पाहिजे एक माळ बनवण्यासाठी. मुलींनो, हजारो फूल पाहिजे एक माळ बनवण्यासाठी. हजारो दीपक पाहिजेत एक आरती सजवण्यासाठी. हजारो थेंब पाहिजेत एक समुद्र बनवण्यासाठी. पण एक स्त्री एकटीच खूप आहे एका घराला स्वर्ग बनवण्यासाठी. आज मी तुम्हाला इथे एक छोटीशी गोष्ट सांगते. एका छोट्या गावात एक छोटीशी मुलगी राहत होती. छोटीशी मुलगी राहत होती. तिच्या वडिलांना तिला शाळेत पाठवले. कारण माहिती आहे का तुम्हाला काही? सांगू शकता कारण काही? कारण त्या काळामध्ये मुलींना शिकायची गरज नव्हती असा त्यांचा बोध गैरसमज होता. पण तसं नाही, शक्य झालं. मुलींना शिक्षण भेटलं ते फक्त आपल्या जिजाऊ मातेमुळे आणि सावित्रीबाई यांच्यामुळे. पण तिच्या शिक्षकांनी तिच्या वडिलांना समजावले, तिला शिष्यवृत्ती मिळवून दिली. आज ती मुलगी डॉक्टर आहे आणि तिच्या गावात शेकडो मुलींना शिक्षण देत आहे. हीच आहे गिव्ह टू गेनची खरी शक्ती. शेवटी मी म्हणेन की स्त्री फक्त घराची नाही तर जगाची शक्ती आहे. तिला पंख द्या, ती आकाश गाठेल. तिला आधार द्या, ती जग बदलेल. तिला हक्क द्या, ती न्याय आणेल. तिला संधी द्या, ती प्रगती घडवेल. गिव्ह टू गेन देऊया उधार हस्ते, मिळूया समानतेची नवी उंची. एक छोटीशी कविता आहे. जिचे कष्ट आयुष्यभर कधीही सरत नाही. खुशाल म्हणतो आम्ही, बाई तुला कशातलं काही कळत नाही. तिनं उभा केला संसार. मुलींनो, तिनं उभा केला संसार. तिनं घराला दिला आकार. तिनं उभा केला संसार, घराला दिला आकार. निर्णय घेतो आम्ही, घराला धरला ग्रहित तिचा होकार. त्याग तिचा नाही कळला, समृद्ध झाल्या आमच्या दिशालाही. पण बाई तुला कशातलं काही कळत नाही. तिनं घर बांधून ठेवलं, शिदोरीचं गाठोडं बांधून ठेवलं. तिनं घर बांधून ठेवलं, शिदोरीचं गाठोडं बांधून ठेवलं. तडा पडलेल्या भिंतींना कष्टानं सांधून ठेवलं. आपण उन्हाळ जगभर फिरतो, ती घराच्या ठाई. पण बाई तुला कशातलं काही कळत नाही. आम्ही बोलतो मतदानावर किती आमदार आणि किती खासदार. कोण कुणाकडे गेल्यावर बनेल कोणतं सरकार. आपल्या खळगीसाठी ती तव्यावर भाकरी फिरून स्वतः उपाशी राही. पण बाई तुला कशातलं काही कळत नाही. मर्दांगीचा तोरा आम्हा नाही कुणाचा डर. मुलांना म्हणतात मर्दांगीचा तोरा आम्हा नाही कुणाचा डर. किती सहज बोलतो, अरे हिम्मत नाही तर बांगड्यावर. किती सहज म्हणतो ना आपण, हिम्मत नाही तर बांगड्यावर. पण माहिती आहे का, पण ह्याच बांगडीच्या हातानं शिवबा घडवी जिजाई. पण ह्याच बांगडीच्या हातानं. पण बाई तुला कशातलं काही कळत नाही. सहज बोलून निघतो ना आम्ही, किती सहज. बाई तुला कशातलं काही कळत नाही. तो जग दुनिया जिंकतो. त्याच्या कामानं घटना लिहून देशाची घडी बसवली. भीमानं आणि घरातल्या घटनासूचीची ती रमाई. पण बाई तुला कशातलं काही कळत नाही. कष्टानं घामानं हाकतो आम्ही कारभार. तांदळाच्या डबलेल्या पैशानं ती लावते संसाराला हातभार. तिच्या हातभाराशिवाय आमचं
पान जरी हालत नाही तरी आम्ही म्हणतो बाई तुला कशातलं काही कळत नाही. ती खळखळणारं पाणी तुकोबाची वाणी, ती खळखळणारं पाणी आणि तुकोबाची वाणी, रडणाऱ्या लेकरांसाठी आनंदाची गाणी, वेळ पडला तर लेकरू पाठीवर बांधून रडणारी ती झाशीची राणी, तिच्याशिवाय जगणं नाही हेच आम्हाला कळत नाही तरी आम्ही म्हणतो कसं म्हणू मी बाई तुला कशातलं काही कळत नाही. जाता जाता एवढेच सांगते मुलींनो, स्वतःची नजर अशी ठेवा की शत्रूने लांबून जरी बघितलं तरी आपल्याला म्हणलं पाहिजे वाघिणीच्या नादी लागणं बरं नाही. जगा असं की आईवडिलांना सुद्धा वाटलं पाहिजे की आपण वाघिणीला जन्म दिला आहे. कोणताही वाद्य वाजवता नाही आले तरी चालेल मुलींनो, कोणतेही वाद्य वाजवता नाही आले तरी चालेल, पण वेळ आलीच तर एखाद्याच्या कानाखाली वाजवता आलीच पाहिजे. मुलगी ही वाघीण असली पाहिजे मुलींनो, मुलगी ही वाघीण असली पाहिजे. किंवा तर आपल्या घराचं कुत्र्याचं पिल्लू पण असतं. चांदणीप्रमाणे बनवू नका जिच्यावर साऱ्यांची नजर पडेल. स्वतःला सूर्याप्रमाणे तेजस्वी प्रखर बनवा. जेव्हा एखाद्याची नजर पडली तर ती नजर झुकली पाहिजे. जिजाऊच्या लेकी आम्ही आमचा मराठी मळाशा, जिजाऊच्या लेकी आम्ही आमचा मराठी मळाशा, डोक्यावरती भगवानच्या कपाळी चंद्रकोराची शा. जर एखादी स्त्री शून्यातून विश्व निर्माण करू शकते तर विचार करा ती काय काय करू शकते. एवढे बोलून माझे 2 शब्द